थर्ड टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ज्यावेळेस आपण टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन डिस्कस केलेले, 4 टाइप्स आपण डिस्कस केलेले, तसं आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा एक थोडासा बेसिक अंदाज घेतलेला. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे नेमकं काय होत असतं ते. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय किंवा डिस्प्लेसमेंटचा अर्थ काय असतो, एखादी गोष्ट डिस्प्लेस करणे म्हणजे काय, त्याला त्याच्या ओरिजिनल जागेवरून हलवणे, त्याला आपण बोलतो डिस्प्लेस करणे. बरोबर. डिस्प्लेस करणे म्हणजे काय, त्याची जागा चेंज करणे किंवा ओरिजिनल जागेवरून त्याला हलवणे, त्याला आपण बोलतो डिस्प्लेस करणे. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं, एखादा एलिमेंट दुसऱ्या एका एलिमेंटची जागा घेतो, एखादा एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटला त्याच्या जागेवरून हलवतो आणि त्याची जागा स्वतः घेतो, अशा ज्या रिॲक्शन असतात त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सो डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा अर्थ समजण्यासाठी आपण सगळ्यात आधी त्याचे जनरल फॉर्म बघूया. जनरल फॉर्ममध्ये आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कसे लिहू शकतो, ह्या साईडला असतं रिॲक्टंट, या साईडला असतं प्रॉडक्ट. सपोज रिॲक्टंट ह्या फॉर्ममध्ये आहे A+BC, A+BC हे 2 रिॲक्टंट आहे. आता BC म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल जर मी कॉपर सल्फेट लिहिलं CuSO4, ठीक आहे, कॉपर सल्फेट, यामध्ये लेट्स से B म्हणजे काय कॉपर अँड C म्हणजे काय SO4, अशा पद्धतीचं रिॲक्टंट आहे. A+BC या फॉर्ममध्ये जर रिॲक्टंट असेल तर ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होणार आहे अशा टाईपच्या रिॲक्शनमध्ये काय होतं, यामध्ये बघा A+BC आहे, B आणि C हे सोबत होते, ठीक आहे, B आणि C हे सोबत होते. अशा टाईपच्या रिॲक्शनमध्ये काय होतं, हा जो B आहे बीची जागा किंवा ह्या बीला हा A डिस्प्लेस करतो, ह्या बीला हा A डिस्प्लेस करतो, त्याला आपल्या जागेवरून हलवतो आणि स्वतः त्याची पोझिशन घेतो. आणि त्यामुळे ज्यावेळेस ह्या बीला A डिस्प्लेस करेल, त्याच्या जागेवरून हलवेल, म्हणजे बी बाहेर येणार आहे, त्याची जागा कोण घेणार आहे A, म्हणजे C सोबत आता कोण असणार आहे A, त्यामुळे प्रॉडक्टमध्ये आपल्याला मिळणार AC आणि त्यानंतर ह्या साईडला असणार आहे B. तर अशा टाईपचे जे रिॲक्शन असतात या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. जनरल फॉर्मवरून अंदाज आला तुम्हाला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, एक एलिमेंट होता B, या साईडला रिॲक्टंट आहे, रिॲक्टंटमध्ये एक एलिमेंट तुम्हाला दिसतो B, या बीला A ने रिप्लेस केलं, किंवा असं पण बोलू शकतो बीला A ने डिस्प्लेस केलं, त्यामुळे बीच्या जागेवर आता A येणार आणि B बाजूला होणार. अशा ज्या टाईपचे रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. सो आता यामध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये नेमकं काय होतं, सो द रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इन अ कंपाऊंड is taken by another more reactive element by formation of its own ion. अशा टाईपच्या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता यामध्ये हा जो B आहे या बीला A ने का रिप्लेस केलं, तर हे असे रिप्लेसमेंट का होतात, कारण यामध्ये असणारे जे एलिमेंट असतात ह्या एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी असते, एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी असते. मग आता ही रिॲक्टिव्हिटी आपल्याला कशी समजणार, तर त्यासाठी एक सिरीज असते, त्याला बोलतात रिॲक्टिव्हिटी सिरीज. ठीक आहे, त्याला काय बोलता, रिॲक्टिव्हिटी सिरीज. सो ह्या रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग यामध्ये असे बरेचसे एलिमेंट असे सिक्वेन्सनी लिहिलेले आहे आणि अजून असे बरेचसे एलिमेंट्स आहे. सो ह्या सिक्वेन्सनी त्यांची रिॲक्टिव्हिटी डिसाईड केलेली आहे. सो हा एक स्टँडर्ड असं आपण बोलू शकतो स्टँडर्ड सिरीज आहे. या सिरीजचा अभ्यास आपण मेटलर्जी चॅप्टरमध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर या सिरीजमध्ये जे काही एलिमेंट्स असतात किंवा जे काही मेटल्स असतात हे त्याच्या रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग अरेंज केलेले आहे. त्यामुळे टॉपला जे एलिमेंट्स तुम्हाला दिसतील जसं K आहे N आहे हे खूप जास्त रिॲक्टिव्ह असतील. जसं जसं आपण खाली जाऊ तशी रिॲक्टिव्हिटी कमी होते. सध्या पुरतं एवढं समजून घ्या. सो प्रत्येक एलिमेंटची रिॲक्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. नेहमी जो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करतो किंवा डिस्प्लेस करतो. आणि म्हणून त्या लॉजिकनी या केसमध्ये असं होणार आहे की A+BC होता, मे बी B जो आहे हा B लेस रिॲक्टिव्ह आहे, A मोर रिॲक्टिव्ह आहे. A मोर रिॲक्टिव्ह आहे त्यामुळे हा लेस रिॲक्टिव्हला बाजूला काढतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. तर अशा टाईपच्या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे. सो बेसिकली डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे, डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये एक एलिमेंटला दुसरा एलिमेंट डिस्प्लेस करतो किंवा त्याची जागा तो स्वतः घेतो. मग हा एलिमेंट का याची जागा घेतो, तर हे डिसाईड होतं त्याच्या रिॲक्टिव्हिटीवरती. हे कशावर डिपेंडंट असतं, त्याच्या रिॲक्टिव्हिटीवरती. मग आपल्याला हे कसं कळणार की कोणता एलिमेंट कोणाला रिप्लेस करेल, तर त्यासाठी आपल्याकडे एक स्टँडर्ड एक कॉलम आहे किंवा एक रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे. त्या रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये एलिमेंट जे आहे ते त्याची रिॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग अरेंज केलेले आहे. जे एलिमेंट टॉपला असते ते जास्त रिॲक्टिव्ह असतात, जसं जसं आपण खाली जाऊ तशी तशी रिॲक्टिव्हिटी कमी होते. याचं रिॲक्टिव्हिटी सिरीजचा आता सध्या आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा नाही आहे. नेक्स्ट चॅप्टर मेटलर्जी जो असणार आहे त्यामध्ये ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. सो या रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग जो जास्त ॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो कमी ॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करतो आणि त्यामुळे अशा पद्धतीचे रिॲक्शन होतं. ठीक आहे. आता जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करतो. इन जनरल जर आपण बघितलं तर लाईफमध्ये सुद्धा हेच प्रिन्सिपल फॉलो होतं किंवा हेच रूल फॉलो होतं.
एक्झाम्पल, सपोज एक टीम आहे, लेट्स से क्रिकेट टीम आहे, ज्यावेळेस एखादा चांगला प्लेअर येतो किंवा मी असं बोलेल एखादा ॲक्टिव्ह प्लेअर येतो, त्यावेळेस एक्झिस्टिंग जो एखादा त्यापेक्षा कंपॅरिझनमध्ये कमी ॲक्टिव्ह प्लेअर असेल त्याची जागा तो घेतो, बरोबर. इवन आपल्या घरामध्ये ज्यावेळेस टी व्ही म्हणा किंवा काही मोबाईल म्हणा किंवा काही गॅजेट म्हणा, नवीन व्हर्जन आल्यानंतर आपण काय करतो, जुनं जे आहे ते त्याच्याने रिप्लेस करतो. म्हणजेच काय, मोर रिॲक्टिव्ह, या केसमध्ये मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करतोय आणि म्हणून अशा टाईपचे रिॲक्शन होतात. ठीक आहे. आता एलिमेंट रिप्लेस होतो म्हणजे काय, यामध्ये होतं काय, आयन रिप्लेस होता. ठीक आहे. काय होतं, आयन रिप्लेस होता. म्हणजे जो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याचे जे आयन आहे, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटचे आयनचा अर्थ समजतो. सपोज कॉपर, ठीक आहे, कॉपरचा आयन असतो Cu++ किंवा आपण असं लिहितो तो Cu+2. ठीक आहे. कॉपरचा हा आहे आयन. सो जे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याच्या आयनची जागा जो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याचा आयन घेतो आणि त्यामुळे ही रिॲक्शन होते. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? द रिॲक्शन इन विच प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, जो एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह आहे त्याच्या आयनची जागा इन अ कंपाऊंड इज टेकन बाय, त्याची जागा कोण घेतो, अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. जो दुसरा रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्याची जागा घेतो, तो त्याची जागा घेतो बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन, स्वतःचे आयन फॉर्म करून तो त्याची जागा घेतो. ठीक आहे. सो इन शॉर्ट, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे. जनरल लाईफचा रूल, जो जास्त ॲक्टिव्ह असेल, जो जास्त रिॲक्टिव्ह असेल तो कमी रिॲक्टिव्हला रिप्लेस करणार. ओके. सो त्या लॉजिकनी इथे सुद्धा तसं होतं आणि त्यासाठी रिॲक्टिव्हिटी सिरीज फॉलो केली जाते. रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग ह्या रिप्लेसमेंट होत असतात. ओके. सो जनरल फॉर्म A+BC, यामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल इथे B लेस रिॲक्टिव्ह होता, A मोर रिॲक्टिव्ह होता, त्यामुळे जो मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला डिस्प्लेस करतो, बाजूला काढतो आणि स्वतः त्याची जागा घेतो. त्यामुळे इथे आता AC+B हे आपल्याला प्रॉडक्टमध्ये मिळणार आहे. ओके. एक्झाम्पल, हे एक्झाम्पल हा एक आपण एक्सपेरिमेंट बघितलेला आठवतं तुम्हाला. एक इथे एक अशी डायग्राम ड्रॉ केलेली, दोन असे ग्लासचे जार होते किंवा बीकर होते, त्याच्यामध्ये एकामध्ये ब्ल्यू कलरचा कॉपर सल्फेट होतं, त्यामध्ये आपण झिंक ॲड केलेले, झिंक पावडर ॲड केलेली, रिॲक्शन झालेले, त्यानंतर आपल्याला कलरलेस सोल्युशन मिळालेलं, तुम्हाला आठवत असेल. तर त्याच एक्सपेरिमेंटची किंवा त्याच केमिकल रिॲक्शनचे इथे हे इक्वेशन लिहिलेलं आहे. कॉपर सल्फेट ॲक्वियस स्टेटमध्ये, त्यामध्ये झिंक ॲड केलं, कॉपर सल्फेट ॲक्वियस स्टेटमध्ये आहे, त्याच्यामध्ये झिंक ॲड केल्यानंतर आपल्याला प्रॉडक्ट साईडला काय मिळत आहे, झिंक सल्फेट प्लस कॉपर प्लस हीट. ठीक आहे. आठवत असेल तुम्हाला ही रिॲक्शन. आता ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ज्यावेळेस आपण या रिॲक्शनचा स्टडी केला त्यावेळेस आपल्याला माहीत नव्हतं की हा कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करतो. आता तुम्हाला समजेल की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. का डिस्प्लेसमेंट रिॲक्शन? या साईडला जर तुम्ही प्रॉडक्ट ऑब्झर्व केले, प्रॉडक्टमध्ये काय आहे, झिंक आहे प्लस कॉपर सल्फेट आहे. सो सपोज हा A आहे आणि हा आहे BC, A+BC या फॉर्ममध्ये आहे. आता यामध्ये कॉपर आणि झिंक जर मी कंपेअर केले, तर कॉपर जो आहे हा बऱ्यापैकी इकडे खाली असतो आणि त्याच्यावरती झिंक वगैरे हे एलिमेंट असतात. सो कॉपर आणि झिंकमध्ये झिंक जो आहे हा झिंक जास्त रिॲक्टिव्ह आहे. झिंक इज मोर रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. कॉपरपेक्षा झिंक मोर रिॲक्टिव्ह आहे. तर रूल काय सांगतो की मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करतो. त्यामुळे हा जो झिंक आहे हा झिंक आता याला रिप्लेस करेल किंवा डिस्प्लेस करेल, म्हणजे तो कॉपरला बाजूला हटवून देईल, कॉपर बाजूला निघून जाईल आणि आता SO4 सोबत कोण जाणार आहे, झिंक जाणार आहे. सो त्यामुळे आपल्याला इथे रिझल्ट काय मिळतो, ZnSO4 ॲक्वियस स्टेटमध्ये प्लस कॉपर इन सॉलिड स्टेट प्लस हीट. सो हे आहे एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचं. क्लिअर आहे. सो अशा पद्धतीचे जे रिॲक्शन असतात त्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बोलतात. सो आता यामध्ये बेसिकली काय होतं, आयन्सच्या आपण इथे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपण आयनच्या फॉर्ममध्ये डिफाईन केलेले आहे. सो एक्झॅक्टली आयनच्या फॉर्ममध्येच आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या रिॲक्शनमध्ये काय होतं, Zn2++ ion, Zn++ ions formed from zinc atoms takes the place of copper ++ ions in a copper sulfate. तेच आहे की याचे जे आयन आहे झिंकचे आयन, ठीक आहे, हे काय करता, या कॉपरची जागा घेता किंवा इथे कॉपरचे जे आयन्स असणार आहे Cu++ याची जागा हे घेता. ठीक आहे, त्याला डिस्प्लेस करता किंवा रिप्लेस करता. Zinc++ ions formed from zinc atom take the place of copper ++ ions in copper sulfate and copper atom formed from Cu++ ion come out. आणि त्यानंतर यापासनं या आयनपासून जे ॲटम फॉर्म होतं कॉपर ते बाहेर येतात अँड झिंक डिस्प्लेसेस कॉपर फ्रॉम कॉपर सल्फेट. म्हणजेच काय, थोडक्यात काय होतं, कॉपर सल्फेटमधून कॉपरला झिंक डिस्प्लेस करतं, त्याची जागा तो स्वतः घेतो आणि म्हणून ही रिॲक्शन होते. ओके,
अजून रिॲक्शन दिलेलं आहे. अगेन कॉपर सल्फेटच घेतलेलं आहे ॲक्वियस सोल्युशन कॉपर सल्फेटचं. इथे आपण झिंक कन्सिडर केलेलं. आता झिंक ऐवजी इथे आहे फेरस आणि लेड. ठीक आहे, दोन वेगळे इथे एलिमेंट घेतलेले फेरस आणि लेड. यामध्ये सुद्धा काय होणार आहे, दिस टू आर अगेन डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग Fe Pb हे सगळे कॉपरच्या वर आहे, म्हणजेच काय ते जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्यामुळे काय होणार आहे, कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट विच इज कॉपर, या कॉपरला हे रिप्लेस करणार. किंवा आपण असं बोलू शकतो की याचे आयन फॉर्म होणार, हे आयन याच्या आयनला रिप्लेस करणार. त्यामुळे कॉपरचे आयन बनल्यानंतर त्यानंतर त्याचे ॲटम बनून आपल्याला इकडे कॉपर दिसेल. आणि इथे हा जो कॉपर आहे याच्याऐवजी काय होणार आहे, CuSO4 ऐवजी इथे आपल्याला मिळणार फेरस सल्फेट FeSO4. आणि इथे अगेन हा कॉपरला पीबी रिप्लेस करणार. त्यामुळे PbSO4 लेड सल्फेट प्लस कॉपर आपल्याला मिळणार आहे. तर अशा जे रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. क्लिअर आहे. काय काय लक्षात ठेवायचं आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये, नावावरूनच आपल्याला समजतो काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार आहे, एक एलिमेंट दुसऱ्याला रिप्लेस करणार आहे. कोणता एलिमेंट कोणाला रिप्लेस करेल, जो जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो कमी रिॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करेल. मग आता ही रिॲक्टिव्हिटी कशी डिसाईड होते, ही रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या अकॉर्डिंग किंवा त्याच्या रेफरन्सने डिसाईड होते. जे एलिमेंट वरती असतं ते जास्त रिॲक्टिव्ह असतं कंपॅरिझनमध्ये खाली जे एलिमेंट आहे त्यापेक्षा. सो त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, आपण कॉपरच रेफरन्सला घेतलेला आहे, कॉपर सल्फेटमध्ये आपण एकदा झिंक ॲड केलं, त्यानंतर फेरस किंवा लीड ॲड केलेलं आहे. सो यामध्ये रिॲक्शन होते, कॉपरला झिंक रिप्लेस करतो, कॉपरला Fe रिप्लेस करतो, कॉपरला लेड किंवा Pb रिप्लेस करतो. त्यामुळे आपल्याला इथे सल्फेट मिळतं प्लस कॉपर सेपरेट होतं. तर यामध्ये काय होतं आहे की आयन जे आहे आयन रिप्लेस होत आहे. म्हणजे यामध्ये जो कॉपर सल्फेट आहे यामध्ये कॉपरचे जे आयन्स आहे Cu++ आयन, यांना फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये झिंकचे आयन रिप्लेस करतात Zn++ आयन. त्यामुळे कॉपरचे आयन बाजूला येतं आणि त्यानंतर त्याच्यापासून कॉपर ॲटम फॉर्म होतो. ठीक आहे, आणि त्यामुळे कॉपर आपल्याला सेपरेट मिळतो. अशा टाईपच्या रिॲक्शनला आपण बोलतो डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, आता नेक्स्ट टाईप आपल्याला बघायचं आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इथे सुद्धा डिस्प्लेसमेंट तर होणार आहे बट डबल डिस्प्लेसमेंट होणार आहे. A+BC यामध्ये आपण बघत होतो आपल्याला रिझल्ट मिळत होता AC+B. एक एलिमेंट रिप्लेस होता, एक मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे तो लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटला रिप्लेस करत होता. या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट होते, म्हणजेच काय दोन ठिकाणी डिस्प्लेसमेंट होणार आहे. म्हणजे काय, सपोज जनरल फॉर्म जर आपण कन्सिडर केला, सपोज रिॲक्टंट AB+CD या फॉर्ममध्ये आहे, AB+CD या फॉर्ममध्ये आहे. आता AB+CD हा फॉर्म समजतो. AB+CD म्हणजे जसं मी बोलली की कॉपर सल्फेट सो कॉपर Cu A असणार आहे, SO4 B असणार आहे. त्याच पद्धतीने सपोज तुमच्याकडे जर रिॲक्टंट असतील AB+CD या फॉर्ममध्ये, ज्या वेळेस डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन होते त्यावेळेस दोन डिस्प्लेसमेंट झाले पाहिजे. हे डिस्प्लेसमेंट कसे होता, यामध्ये AB+CD होता. आता काय होणार आहे, A सोबत काय आहे B आणि C सोबत काय आहे D. तर हा जो B आहे हा B इकडे जाणार आणि हा जो D आहे तो इथे येणार. ठीक आहे, म्हणजे इथे काय झालेलं आहे, दोन रिप्लेसमेंट झालेले किंवा दोन डिस्प्लेसमेंट झालेले आहे. त्यामुळे D इकडे येतोय, त्यामुळे इथे आपल्याला मिळणार AD आणि त्यानंतर C सोबत B जातोय, त्यामुळे इथे आपल्याला मिळणार CB. तर अशा टाईपचे जे रिॲक्शन असतात त्याला बोलतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. समजलं डबल का बोलताय, कारण इथे दोन डिस्प्लेसमेंट होत आहे. यामधला B जो आहे B इकडे C सोबत जातो आणि D इकडे येतो. म्हणजे थोडक्यात काय होतं की या ठिकाणी A चा पार्टनर होता B, रिॲक्टंटमध्ये A चा पार्टनर B होता, C चा पार्टनर होता D. आता इथे काय होतं, पार्टनर एक्सचेंज होत आहे किंवा स्वॅपिंग होत आहे. पार्टनर एक्सचेंज होत आहे म्हणजे आता B काय करतो, B इकडे जातो आणि D इकडे येतो. सो AD+CB या टाईपमध्ये जर आपल्याला प्रोडक्ट मिळत असेल तर अशा जे रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, सो व्हॉट इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, द रिॲक्शन इन विच आयन्स इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म अ न्यू प्रॉडक्ट ऑफन इन्क्लुडिंग अ प्रेसिपिटेट. अशा जे रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण बोलतो जागा घेतो, तर थोडक्यात काय होते, जागा घेतोय किंवा डिस्प्लेस करतो म्हणजेच काय आयन्स एक्सचेंज होत आहे. किंवा जसं त्या केसमध्ये काय होत होतं की आयन्स फॉर्म होऊन आयन्स जागा घेत होते. सो त्याच पद्धतीने आपण इथे असं लिहू शकतो की आयन्स इन द रिॲक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म अ न्यू प्रॉडक्ट. आणि बऱ्याचदा ह्या रिॲक्शनमध्ये जे प्रॉडक्ट मिळतात त्याच्यामध्ये प्रेसिपिटेट आपल्याला मिळतो. प्रेसिपिटेटचा अर्थ समजतो, प्रेसिपिटेटला आपण PPT सुद्धा बोलतो. प्रेसिपिटेट म्हणजे काय, रिॲक्शनमध्ये असं काही प्रॉडक्ट मिळतो की तो प्रॉडक्ट इनसोल्युबल असतो, इनसोल्युबल सॉलिड असतात.
इनसोल्युबल सॉलिड असेल ते असे खाली जमा झालेले दिसतात जनरली त्याला आपण बोलतो प्रेसिपिटेट. सो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं आहे की एक्सचेंज होत आहे, आयन्स एक्सचेंज होत आहे. एक्सचेंज म्हणजे काय, देवाणघेवाण होते, म्हणजे एकाचा पार्टनर दुसऱ्याकडे जातो, दुसऱ्याचा याच्याकडे येतोय, एक्सचेंज होत आहे. आणि बऱ्याचदा अशा रिॲक्शनमध्ये आपल्याला प्रेसिपिटेट मिळतो किंवा पीपीटी मिळतात. ठीक आहे, अशा जे रिॲक्शन असतात त्याला बोलतात डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. जनरल फॉर्म लक्षात राहायला पाहिजे, AB + CD, यामध्ये AD + CB असं आपल्याला प्रॉडक्ट मिळत आहे. फॉर एक्झाम्पल अगेन ही रिॲक्शन ओळखीची आहे, ही रिॲक्शन आपण डिस्कस केलेली आहे. NaCl + AgNO3 सोडियम क्लोराईड + सिल्वर नायट्रेट. ज्यावेळेस यांच्यामध्ये रिॲक्शन होणार तर आपल्याला मिळतं AgCl + NaNO3 सोडियम नायट्रेट आणि सिल्वर क्लोराईड आपल्याला मिळतात. तर या ठिकाणी जर ही रिॲक्शन जर तुम्ही बघितली, यामध्ये तुम्हाला ही रिॲक्शन आपण याचा अभ्यास केलेला आहे, बट त्यावेळेस आपल्याला माहीत नव्हतं की ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कशी आहे बघा, NaCl + AgNO3 यामध्ये काय होतं आहे, आता Clच्या सोबत काय होता Na. ठीक आहे, आणि AgNO3 यामध्ये जर मी NO3चा विचार केला, NO3 सोबत काय होता Ag. ओके, आता काय होत आहे, डबल डिस्प्लेसमेंट, दोन एक्सचेंज होते किंवा दोन एलिमेंट जे आहेत ते एक्सचेंज होत आहे किंवा दोन डिस्प्लेसमेंट होत आहे. यामध्ये काय होत आहे, पार्टनर एक्सचेंज होता. Cl सोबत Na होता, आता Cl सोबत येणार Ag, आणि NO3 सोबत Ag होता, आता NO3 सोबत कोण येणार आहे, NO3 सोबत येणार आहे Na. त्यामुळे Ag इकडे जातोय, त्यामुळे AgCl हा एक प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. आणि या ठिकाणी Agची जागा कोण घेतोय, Na घेतो. सो NaNO3 आपल्याला मिळत आहे. अगेन सेम फॉर्ममध्ये AB + CD, त्याच्यावरून आपल्याला मिळतो AD + CB. अशा ज्या रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. हे एक्झाम्पल लक्षात राहील तुमच्या, कारण या आपण हा एक एक्सपेरिमेंट सुद्धा बघितलेला आहे. त्यामुळे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनचा हे एक एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता यामध्ये AgCl आपण बघितलेलं आहे. AgCl जो आहे इथे असं डाऊन ॲरो दाखवलेला आहे. डाऊन ॲरो म्हणजे काय, दिस इज अ प्रेसिपिटेट. दिस इज प्रेसिपिटेट, व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट असतो. सो या रिॲक्शनमध्ये जनरली आपल्याला प्रेसिपिटेट हा मिळतो. AgCl इज अ प्रेसिपिटेट, S पण दाखवलेला आहे, डाऊन ॲरो दाखवलेला आहे. सो दिस इज अ प्रेसिपिटेट. त्याच पद्धतीने अजून एक रिॲक्शन इथे दिलेली आहे, BaSO4. BaSO4 म्हणजे काय, Ba म्हणजे काय, बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेट + K2CrO4 म्हणजेच काय, पोटॅशियम क्रोमेट. K म्हणजे काय, पोटॅशियम, Cr म्हणजे काय, क्रोमियम. सो पोटॅशियम क्रोमेट या दोघांची रिॲक्शन होते. यामध्ये दिस इज अगेन अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्यामुळे इथे काय होणार आहे, हा जो Ba आहे हा Ba इथे जाणार CrO4 सोबत, आणि K2 जो आहे तो इथे येणार. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळणार, BaCrO4 बेरियम क्रोमेट आणि K2SO4. K2 इथे जातोय त्यामुळे K2SO4. तर यामध्ये सुद्धा हा जो बेरियम क्रोमेट आहे, दिस इज अ प्रेसिपिटेट, ज्याचा कलर असतो येलो. माहितीपुरता लक्षात राहू द्या, बेरियम क्रोमेट त्याचा किंवा बेरियम क्रोमेटचा कलर कोणता असतो, दॅट इज येलो कलरचा प्रेसिपिटेट असतो. सो दिस इज अगेन अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. क्लिअर आहे, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट नावावरूनच सगळ्या रिॲक्शनचा अर्थ समजत आहे. फक्त तुम्हाला तो डिफाईन करता आला पाहिजे आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवता आली पाहिजे. ठीक आहे, जनरल फॉर्म लक्षात ठेवा. जनरल फॉर्म लक्षात ठेवला तर ऑटोमॅटिकली रिॲक्शन काय डिस्क्राईब करते ते तुम्ही लिहू शकता. सो हे होते 4 रिॲक्शन आतापर्यंत जे आपण बघितल्या ते. आता यानंतर आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. ओके, समजला, केमिकल रिॲक्शन समजला. आता केमिकल रिॲक्शनच्या टाईप्स नंतर आपण पुढे मूव्ह करत आहोत नवीन टॉपिककडे, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. आता ज्यावेळेस तुम्ही केमिस्ट्री बघाल, केमिस्ट्रीमध्ये पुढचे चॅप्टर्स बघाल तर बऱ्याचशा ठिकाणी एंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिॲक्शन हा वर्ड तुम्ही बघाल. सो त्याचा अर्थ काय असतो ते आपल्याला समजून घ्यायचा आहे. सो बऱ्याचशा फिजिकल प्रोसेसेस किंवा केमिकल रिॲक्शन ज्या असतात, या रिॲक्शनमध्ये हीट एनर्जी बाहेर पडते किंवा हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते. म्हणजे काही केमिकल रिॲक्शन घडण्यासाठी हीट एनर्जी लागते. त्या केमिकल रिॲक्शन घडून आणण्यासाठी आपल्याला हीट एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते किंवा सराउंडिंगमधूनच हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते. किंवा काही केमिकल रिॲक्शन अशा असतात की ज्याच्यामध्ये हीट एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे, तर त्या बेसिसवरती केमिकल रिॲक्शन किंवा प्रोसेसेस याला आपण टाईपमध्ये डिवाइड करू शकतो, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. आता एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकचा अर्थ काय, थर्मिक म्हणजे काय, किंवा आपण असं बोलू शकतो थर्मल किंवा थर्मिक म्हणजे काय, रिलेटेड टू हीट. ठीक आहे, थर्मिक म्हणजे काय, रिलेटेड टू हीट. एंडो अँड एक्झो. सो एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय किंवा एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय. एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे अशा प्रोसेसेस की ज्याच्यामध्ये हीट एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते किंवा
ॲक्सेप्ट केली जाते, त्या रिॲक्शनला किंवा त्या प्रोसेसला आपण बोलतो एंडोथर्मिक प्रोसेस ऑर एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक म्हणजे काय, हीट एनर्जी बाहेर टाकल्या जाते, हीट एनर्जी बाहेर टाकल्या जाते असे जे प्रोसेसेस किंवा रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो एक्झोथर्मिक प्रोसेस. आता हे कसं लक्षात ठेवणं, सपोज जर तुम्हाला याचा अर्थ माहिती नसेल, एंडो किंवा एक्झो किंवा यामध्ये कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही ते कसं लक्षात ठेवू शकता. एंडो म्हणजे काय, यामध्ये EN आणि EX, एंडो EN म्हणजे काय एंटर आणि एक्स म्हणजे काय एक्झिट. ठीक आहे, ज्या ठिकाणी ज्या रिॲक्शन किंवा प्रोसेसमध्ये हीट एनर्जी एंटर करते, आत येते, ॲब्झॉर्ब केली जाते त्याला आपण बोलतो एंडोथर्मिक. आणि ज्या ठिकाणी हीट एनर्जी एक्झिट करते किंवा हीट एनर्जी बाहेर पडते, गिवन अवे होते, तर असे जे प्रोसेसेस रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो एक्झोथर्मिक रिॲक्शन और एक्झोथर्मिक प्रोसेसेस. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. इन केस तुमचं कन्फ्युजन होत असेल की एंडो म्हणजे काय, एक्झो म्हणजे काय. एक्झो एक्झिट बाहेर जाणे, एंडो एंटर आतमध्ये येणे. ठीक आहे, तर अशा प्रोसेसेस किंवा रिॲक्शन असतात. सो हीट इज ॲब्झॉर्ब्ड अँड गिवन अवे इन व्हेरियस प्रोसेसेस अँड रिॲक्शन. जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं, हीट एनर्जी बऱ्याचशा रिॲक्शनमध्ये ॲब्झॉर्ब केली जाते, म्हणजे आत घेतली जाते किंवा गिवन अवे किंवा बाहेर टाकली जाते इन व्हेरियस प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स. अकॉर्डिंगली प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स आर क्लासिफाईड ॲज एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक. आणि मग त्याच्या अकॉर्डिंग हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते का हीट एनर्जी बाहेर टाकले जाते त्याच्या अकॉर्डिंग आपण एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक प्रोसेसेस किंवा रिॲक्शन असं क्लासिफिकेशन करू शकतो. सो त्यासाठी हे समजण्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे, अगदी सिंपल ॲक्टिव्हिटी आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे की आपल्याला 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्यायच्या. ठीक आहे, 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्यायच्या, थर्मोमीटर घ्यायचं, त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, आपल्याला मेजरिंग सिलेंडर लागणार आहे, आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे पोटॅशियम नायट्रेट अँड सोडियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम म्हणजे काय K, नायट्रेट NO3, पोटॅशियम नायट्रेट KNO3 अँड सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. तर हे सगळे आपल्याला केमिकल किंवा ॲपरेटस लागणार आहे. एक्झॅक्टली ॲक्टिव्हिटी किंवा एक्सपेरिमेंट काय करायचं आहे, अगदी सिंपल ॲक्टिव्हिटी आहे. 2 बॉटल घ्यायच्या, 2 बॉटल, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, वॉटर घ्यायचं आहे. आय थिंक 100 ml सांगितलं आहे. येस, टेक 100 ml वॉटर इन इच बॉटल. 2 बॉटल घ्यायच्या, त्यामध्ये 100 ml वॉटर घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकल्यानंतर सगळ्यात आधी त्याचं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं किंवा टेम्परेचर नोट करायचं. ठीक आहे, वॉटरचं टेम्परेचर किती होतं ते नोट करून बाजूला ठेवायचं. त्यानंतर काय करायचं, 2 बॉटल आहे, या ठिकाणी आपण 2 केमिकल घेतलेलं आहे, एक आहे KNO3 आणि एक आहे NaOH. एका बॉटलमध्ये आपल्याला KNO3 टाकायचा, एका बॉटलमध्ये आपल्याला NaOH टाकायचा आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, वॉटरमध्ये आपल्याला हे 2 केमिकल ॲड करायचे आहे. सो ॲड 5 ग्राम ऑफ KNO3 इन 1 बॉटल. पोटॅशियम नायट्रेट 5 ग्राम एका बॉटलमध्ये आपल्याला ॲड करायचं, शेक करायचं, मिक्स करायचं प्रॉपरली, आणि त्यानंतर त्याचं टेम्परेचर रेकॉर्ड करायचं. सिमिलर टू दिस सेकंड बॉटलमध्ये 5 ग्राम NaOH ॲड करायचं, शेक करायचं आणि टेम्परेचर रेकॉर्ड करायचं. ठीक आहे, इथे आपण काय बघतो, एंडोथर्मिक एक्झोथर्मिक म्हणजे आपल्याला हीटमध्ये काय बदल होते किंवा हीटचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे ते मेजर करण्यासाठी आपल्याला टेम्परेचर मेजर करावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला थर्मोमीटर लागणार आहे. सो बेसिकली 2 बॉटल, त्याच्यामध्ये एकामध्ये NaOH टाकला, एकामध्ये KNO3 टाकला. सगळ्यात आधी पाण्याचं टेम्परेचर नोट केलेलं, आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण हे केमिकल टाकतो, त्या केमिकल टाकल्यानंतर त्या वॉटरचं किंवा त्या पाण्याचं टेम्परेचर आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. थोडक्यात आपल्याला टेम्परेचर डिफरन्स बघायचा आहे. सो ऑब्झर्वेशन काय किंवा कन्क्लुजन काय, ज्यावेळेस फर्स्ट बॉटल ज्यामध्ये आपण पाण्यामध्ये KNO3 सोल्युशन टाकलं होतं त्या बॉटलचं आता टेम्परेचर कमी झालेलं आहे असं तुम्हाला दिसेल. ह्या ॲक्टिव्हिटी किंवा हे एक्सपेरिमेंट तुम्ही लॅबमध्ये करू शकता. ठीक आहे, तर पहिल्या बॉटलमध्ये टेम्परेचर कमी झालेलं आहे, सेकंड बॉटलचं पाण्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे असं दिसेल. सेकंड बॉटल ज्याच्यामध्ये NaOH टाकलेलं होतं त्याचं टेम्परेचर वाढलेलं दिसत आहे. म्हणजेच काय, फर्स्ट बॉटलमध्ये काय झालं, टेम्परेचर कमी झालेलं आहे, म्हणजे हीट कुठेतरी ॲब्झॉर्ब केलेली आहे, हीट कुठेतरी ॲब्झॉर्ब केलेली आहे. या ठिकाणी टेम्परेचर वाढलेलं आहे, टेम्परेचर वाढलं म्हणजे हीट कुठून तरी आलेली आहे, बरोबर. हीट आलेली आहे म्हणजेच काय, हीट झालेली आहे रिलीज. त्यामुळे ही जी रिॲक्शन आहे किंवा ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब होते त्याला आपण बोलतो एंडोथर्मिक प्रोसेस, आणि जी प्रोसेस ज्याच्यामध्ये हीट रिलीज होते त्या प्रोसेसला आपण बोलतो एक्झोथर्मिक प्रोसेस. क्लिअर आहे, एंडो हीट ॲब्झॉर्ब होते, एक्झो हीट बाहेर पडते. ओके, तर अशा पद्धतीने या 2 प्रोसेसेसचा अभ्यास आपल्याला करायला लावलेला आहे. त्यामुळे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसला आपण समराइज कसं करू शकतो. सो एंडोथर्मिक प्रोसेस, हीट इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. एंडोथर्मिक प्रोसेस, हीट इज ॲब्झॉर्ब ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस, आणि अशा प्रोसेसेसला किंवा अशा प्रोसेसेसला आपण बोलतो एंडोथर्मिक प्रोसेस. माहिती आहे. एक्झाम्पल, अगदी बेस्ट एक्झाम्पल, मेल्टिंग ऑफ आईस.
ज्यावेळेस आईस मेल्ट होतं म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होतं आहे. सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये करायचं आहे म्हणजे ऑब्व्हियसली तिथे कुठेतरी तो हीट स्वतः ॲब्झॉर्ब करतोय, बरोबर. त्या प्रोसेसमध्ये हीट ॲब्झॉर्ब होते. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आपण बोलू शकतो एंडोथर्मिक प्रोसेस. ठीक आहे. इवन वॉटरचं कन्वर्जन ज्यावेळेस वॉटर वेपरमध्ये होते त्या ठिकाणी सुद्धा हीट आपल्याला द्यावी लागते किंवा हीट तिथे ॲब्झॉर्ब होते. त्यामुळे अशा प्रोसेसला आपण बोलतो एंडोथर्मिक प्रोसेस. ओके. अनदर एक्झाम्पल जे आता आपण एक्सपेरिमेंटमध्ये केला, डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर. वॉटरमध्ये ज्यावेळेस आपण KNO3 ॲड करतोय त्यावेळेस काय होत होतं, ती जी प्रोसेस होती त्या प्रोसेसला आपण बोलतो एंडोथर्मिक प्रोसेस. ठीक आहे. देन सेकंड इज एक्झोथर्मिक प्रोसेस. हीट इज रिलीज ड्युरिंग सम फिजिकल चेंजेस. हीट ज्यावेळेस बाहेर पडते काही फिजिकल चेंजेसमध्ये त्याला आपण बोलतो एक्झोथर्मिक प्रोसेस. याचे एक्झाम्पल काय असणार आहे, याच्या ऑपोजिट एक्झाम्पल असणार आहे, बरोबर. याच्या ऑपोजिट एक्झाम्पल असणार आहे मेल्टिंग ऑफ आईस, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. पाण्यापासून बर्फ बनतोय म्हणजेच काय, थंड होत आहे, बरोबर. म्हणजेच काय, हीट एनर्जी बाहेर टाकल्या जाते असं आपण बोलू शकतो. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस असणार आहे एक्झोथर्मिक प्रोसेस. ओके. इवन वॉटर वेपरपासून वॉटर बनणं ही सुद्धा कोणती प्रोसेस असणार आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस. ओके. अँड अनदर एक्झाम्पल जे आता आपण लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं, डिझोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण NaOH ॲड करून मिक्स करतो त्यावेळेस ती जी प्रोसेस होती ती प्रोसेस आहे एक्झोथर्मिक प्रोसेस. ठीक आहे, प्रोसेस. ओके. अँड अनदर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे, डायल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 विथ वॉटर. ज्यावेळेस H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड हे कॉन्सन्ट्रेटेड असेल, त्याचं आपल्याला डायल्यूट बनवायचं असेल तर वॉटरसोबत मिक्स केलं जातं. तर या प्रोसेसमध्ये सुद्धा खूप जास्त अमाऊंटची हीट बाहेर पडते. या प्रोसेसमध्ये सुद्धा खूप जास्त अमाऊंटची हीट बाहेर पडते, एक्झिट होते. त्यामुळे ही असणार आहे एक्झोथर्मिक प्रोसेस. क्लिअर आहे हे 3 एक्झाम्पल. आता यामध्ये काही एक नोट सांगितलेले, यावरती सायंटिफिक रिझन विचारलं जातं. त्यामुळे तिथे मेन्शन केलेलं आहे की ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चं आपण डायल्युशन करतो. आता कॉन्सन्ट्रेटेड डायल्युटेडचा अर्थ समजतो. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय, सपोज मी एका ग्लासमध्ये लिंबाचा रस घेतला, ठीक आहे, तो लिंबाचा रस, आणि दुसऱ्या ग्लासमध्ये मी लिंबाचा रस आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तर हे जे सेकंड ग्लासमध्ये असणार जे सोल्युशन आहे ते असणार आहे डायल्यूट आणि हे असणार आहे कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे. जस्ट अर्थ समजवण्यासाठी हे असणार आहे कॉन्सन्ट्रेटेड, हे असणार आहे डायल्यूट. ज्याच्यामध्ये पाणी आहे ते डायल्यूट असणार आहे. सो ज्यावेळेस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ला आपल्याला डायल्यूट करायचं असतं त्यावेळेस ते वॉटरसोबत मिक्स करावं लागणार आहे. बट ह्या केसमध्ये आपल्याला नेहमी एक प्रिकॉशन घ्यायची असते. ऑलवेज ॲड ॲसिड टू वॉटर स्लोली विथ स्टरिंग. ठीक आहे. नेवर ॲड वॉटर टू ॲसिड. ॲसिड जे आहे ते आपल्याला पाण्यात टाकायचं आहे. बघा आपल्याला काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हे डायल्यूट करायचं आहे. डायल्यूट करायचं म्हणजे त्याला आपल्याला वॉटरसोबत मिक्स करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला ते डायल्यूट मिळेल, करेक्ट. बट ज्यावेळेस हे मिक्सिंग करायचं असतं त्यावेळेस आपल्याला नेहमी एक प्रिकॉशन घ्यायची असते. आपल्याला काय करायचं, आपल्याला म्हणजे असं नाही की ॲसिड पाण्यात ॲड करा किंवा पाणी ॲसिडमध्ये ॲड करा, फायनली डायल्यूटच मिळणार असं नाही. इथे आपल्याला एक स्पेसिफिक प्रोसेस फॉलो करावी लागते. आपल्याला नेहमी पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला ॲसिड ॲड करायचं असतं विथ कॉन्स्टंट स्टरिंग. कॉन्स्टंट असं हलवत आपल्याला पाण्यामध्ये ॲसिड ॲड करायचं असतं. ॲसिडमध्ये पाणी कधीच ओतायचं नसतं. ठीक आहे. सो ऑलवेज ॲड ॲसिड टू वॉटर. ऑलवेज ॲड ॲसिड टू वॉटर स्लोली, हळूहळू विथ स्टरिंग, कंटिन्युअसली मिक्स करायचं असतं. हे असं का करायचं, किंवा जसं मी बोलले की पाण्यामध्ये आपल्याला ॲसिड ओतायचं, ॲसिडमध्ये पाणी नाही टाकायचं, असं का, कारण ज्यावेळेस ॲसिड आणि वॉटर मिक्स होता दिस प्रोसेस इज एक्झोथर्मिक प्रोसेस आणि खूप हाय हीट एनर्जी बाहेर पडते. एवढी हीट बाहेर पडते की त्या केसमध्ये जर सपोज आपण असं केलं की ॲसिडमध्ये पाणी ओतलं, ॲसिडमध्ये जर पाणी ओतलं तर हीट इतकी जास्त बाहेर पडेल की त्या हीटमुळे ते पाणी इव्हॅपोरेट होऊन जाईल आणि अशा केसेसमध्ये ॲक्सिडेंट होऊ शकतात. म्हणून प्रिकॉशन म्हणून आपण नेहमी वॉटरमध्ये ॲसिड ॲड करतो विथ कॉन्स्टंट स्टरिंग, जेणेकरून हळूहळू ते हीट बाहेर पडेल. ओके. सो सेफ्टी नोट इथे दिलेले आहे. ऑलवेज ॲड ॲसिड टू वॉटर स्लोली विथ स्टरिंग. ॲसिड नेहमी वॉटरमध्ये ॲड करायचं. ॲडिंग वॉटर टू ॲसिड. सपोज आपण याच्या उलटं केलं, ॲसिड घेतलं, ॲसिडमध्ये जर मी पाणी टाकलं, सो दिस इज डेंजरस. वाय इट्स डेंजरस, बिकॉज सडन इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर मे ऑकर आणि ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर याच्यावरती सायंटिफिक रिझन सुद्धा विचारतात का. याचं बेसिक रिझन काय की ही जी प्रोसेस एक्झोथर्मिक असते. खूप जास्त अमाऊंटची हीट एनर्जी बाहेर पडेल, एवढी हीट असेल की जे वॉटर आहे ते वॉटर इव्हॅपोरेट होऊन जाईल आणि म्हणून ॲक्सिडेंट होऊ शकतात. आणि म्हणून पाण्यामध्ये ॲसिड टाकायचं, ॲसिडमध्ये पाणी ओतायचं नाही. ठीक आहे.
सो प्रोसेसेस आपण बघितले, एंडोथर्मिक एक्झोथर्मिक प्रोसेस. आता आपल्याला बघायची आहे रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, सेमच असणार आहे. एंडोथर्मिक काय आणि एक्झोथर्मिक काय, फक्त इथे आपण रिॲक्शन बघत आहोत. सो एंडोथर्मिक रिॲक्शन, ड्युरिंग एंडोथर्मिक रिॲक्शन हीट इज ॲब्झॉर्ब फ्रॉम सराउंडिंग ऑर हॅज टू बी सप्लाइड कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाइड. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये काय करावं लागणार आहे, काय होत आहे ड्युरिंग एंडोथर्मिक रिॲक्शन, हीट इज ॲब्झॉर्ब, एंडो म्हणजे काय, इनसाइड जाणे, आत जाणे. हीट इज ॲब्झॉर्ब फ्रॉम दी सराउंडिंग, सराउंडिंग मधून हीट ॲब्झॉर्ब केली जाते. ऑर हॅज टू बी सप्लाइड फ्रॉम कंटिन्युअसली फ्रॉम आउटसाइड, किंवा ह्या रिॲक्शन घडवण्यासाठी आपल्याला कंटिन्युअसली सप्लाय करावा लागतो हीटचा. ठीक आहे, असे जे रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो एंडोथर्मिक रिॲक्शन. सो एंडोथर्मिक रिॲक्शन, हीट इज ॲब्झॉर्ब फ्रॉम सराउंडिंग, तेच अगेन लिहिलेलं आहे. हीट सराउंडिंगमधून ॲब्झॉर्ब होते. ऑर वी नीड टू सप्लाय हीट कॉन्स्टंटली फ्रॉम आउटसाइड. रिॲक्टंट नीड्स कंटिन्युअस सप्लाय ऑफ हीट टू फॉर्म प्रॉडक्ट. रिॲक्टंटला कंटिन्युअस सप्लाय पाहिजे असतो हीटचा प्रॉडक्ट फॉर्म करण्यासाठी. एक्झाम्पल CaCO3 प्लस हीट, ज्याच्यावर आपल्याला CO प्लस CO2 मिळते. ही रिॲक्शन सुद्धा आपण बघितलेली आहे. CaCO3 म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटला आपण ज्यावेळेस हीट देतो, कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस आपण हीट देतो त्यावेळेस CaO प्लस CO2 मिळत आहे. ही रिॲक्शन आपण कशामध्ये बघितलेली, ही रिॲक्शन आपण डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये बघितलेली. सो ज्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेटला हीट सप्लाय केली जाते, किंवा आपण हे असं सुद्धा लिहू शकतो ॲरोच्या वर ट्रँगल दाखवून, हीट कॅल्शियम कार्बोनेटचं ज्यावेळेस डिकम्पोजिशन घडवायचं असतं त्यावेळेस आपल्याला ही रिॲक्शन घडवण्यासाठी हीट एनर्जी द्यावी लागते. हीट एनर्जी इथे आपण देतोय, प्रोव्हाइड करतोय, हीट तो ॲब्झॉर्ब करतोय, आतमध्ये घेतोय, त्यामुळे ही रिॲक्शन कोणती असणार आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे, याला आपण बोलणार एंडोथर्मिक रिॲक्शन. आउटपुट असतं CaO प्लस CO2, CO2 गॅस इथे बाहेर पडतो. ओके, तर अशी जी रिॲक्शन असते त्याला बोलतं एंडोथर्मिक रिॲक्शन. सो इन जनरल ज्यावेळेस काही रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला असं इथे ॲरोवरती हीट दिसेल, किंवा आपण इकडे हीट ॲड करतोय प्लस हीट जसं इथे लिहिलेलं आहे असं दिसेल, तर समजा इथे हीट आपण देतोय, हीट देतो म्हणजे रिॲक्शन हीट ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे ही रिॲक्शन असणार आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. ओके, देन एक्झोथर्मिक रिॲक्शन, याच्या ऑपोजिट. ड्युरिंग एक्झोथर्मिक रिॲक्शन हीट इज रिलीज्ड, हीट बाहेर पडते. वेन रिॲक्टन्स आर ट्रान्सफॉर्म इन टू प्रॉडक्ट, जेव्हा रिॲक्शन होते किंवा रिॲक्टन्सचं ट्रान्सफॉर्मेशन प्रॉडक्टमध्ये होते त्यावेळेस हीट एनर्जी रिलीज होते, किंवा हीट इज गिवन अवे, हीट बाहेर पडते. अशा जे रिॲक्शन असतात त्याला आपण बोलतो एक्झोथर्मिक रिॲक्शन. सो हीट इज रिलीज ड्युरिंग रिॲक्शन, ऑब्व्हियसली हीट रिॲक्शनमध्ये रिलीज होते. प्रॉडक्ट्स आर फॉर्म विथ लिबरेशन ऑफ हीट, लिबरेशन ऑफ हीट म्हणजे काय, हीट बाहेर पडते. ठीक आहे, एक्झाम्पल CO प्लस H2O, COH/2 प्लस हीट, या रिॲक्शनमध्ये हीट एनर्जी रिलीज होते. ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे. कॅल्शियम ऑक्साईड जर आपण पाण्यामध्ये ॲड केलं त्यापासून आपल्याला मिळतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड, आणि हीट इथे बाहेर पडते. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये बोलतो चुनखडी, आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे ज्याला आपण बोलतो चुना. ज्यावेळेस घरामध्ये व्हाईट वॉश होतं त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल की बकेटमध्ये पाणी घेतलं जातं आणि त्यावेळेस कॅल्शियम ऑक्साईड त्याच्यामध्ये टाकतात. तर हे जे पाणी तुम्ही चेक केलं ना ते तुम्हाला गरम लागेल. का गरम लागेल, कारण त्या ठिकाणी हीट बाहेर पडते. दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. तर हे तुम्हाला एक्झोथर्मिक रिॲक्शनचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. समजलं, एंडोथर्मिक एक्झोथर्मिक सिंपल आहे. एंडो हीट एनर्जी, एंडोथर्मिक रिॲक्शन किंवा प्रोसेस, एंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिॲक्शन किंवा प्रोसेस, दोन्ही केसमध्ये काय होणार आहे, हीट एनर्जी एका केसमध्ये ॲब्झॉर्ब होणार आहे, एका ठिकाणी हीट एनर्जी बाहेर पडणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे.